येथील गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात सम्राट डोंगरदेवे बोलत होते। अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे, सुहास तिडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सुषमा कावरे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष रंजना सदार आदींची प्रमुख उपस्थिती होती। स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणाचे राज्य होते? इथल्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले नसते तर आज मी इथे नसतो। गत 15 वर्षापासून मी विकासाची कामे करीत असून मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे। दारूच्या बाटलीवर, मटणाच्या बोटीवर, 500च्या नोटीवर मतदान विकणार आहात का? मतदारांनी पुढे यावे, 20 तारखेला मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदेवे यांनी केले। मतदारसंघात विविध समस्या असून आरोग्य, शिक्षण, शेती, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत। यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। रोजगार मिळावा यासाठी आपली साथ हवी असल्याचे ते म्हणाले। सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती। तत्पूर्वी आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला। आज आपण विद्यमान आमदार यांच्या बोलबोल करण्याचा केलेला आहे, काय नेमकं सांगा? बघा, त्यांनी ही जनतेची लढाई आहे आणि आमदारांनी जे काही भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे ते स्वतः त्यांनी कबूल केलेला असल्यामुळे आता जनतेने हे लक्षात घेतलं की आता पुन्हा 5 वर्ष भ्रष्टाचार करण्यासाठी यांना संधी द्यायची नाही। त्याच्यामुळे सगळी जनता आज माझ्या पाठीशी उभी आहे। रवी राठी असे म्हणतात की हॉटेलवर काय चालते आणि लॉजवर काय चालते त्याचप्रमाणे फार्म हाऊसवर काय चालते, विद्यमान आमदारांवर त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे, काय सांगाल? त्यांच्यावर मला बोलण्याचं काही कारण नाही। लोकांनी पाहिलं आहे, त्यांनी एका दिवसात किती पक्ष बदलले, त्यामुळे त्यांच्यावर मला बोलायचं नाही। मी आता बोलताना वाटतं की मला बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे, परंतु आमच्या निदर्शनाप्रमाणे बौद्ध समाज तुमच्या मागे नाही, यावर काय सांगा? बघा, तुमची काहीतरी गफलत होते आहे की बौद्ध समाजाचा पाठिंबा असा कधीच उल्लेख केला नाही। मायबाप जनतेचा, आंबेडकरी जनतेचा सहकारी या ठिकाणी मला लाभते आणि ते समोर तुम्हाला दिसते आहे। काही ठराविक 2-4 लोक मुद्दामून या ठिकाणी अपप्रचार करण्यासाठी अशा गोष्टी करतात। आपण ठामपणे निवडून याला जनता 100% तुम्हाला सांगते आहे। त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की 15 वर्षाचा भ्रष्टाचार संपवून या ठिकाणी सम्राट डोंगरदेवेला लोक निवडून देतील। जनतेने तुम्हाला समजा चान्स दिला तर पहिल्या प्राधान्याने आपण काय काम कराल? सगळ्यात पहिल्यांदा बेरोजगारांच्या हाताला काम देणे, महागाई कमी करणे, शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ते असणे, वन्य प्राण्यापासून ज्यांना त्रास आहे ते कंपाऊंड करणे, विजेची निर्मिती करणे, विजेची उपलब्धता देणे, त्यानंतर इथं चांगलं शिक्षण, उच्च शिक्षण कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी काम करणे, हे सगळे मुद्दे घेऊन मी या ठिकाणी या मूर्तिजापूर मतदारसंघाला नंदनवन बनवल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे। शेवटचा प्रश्न करतो भाऊ, बोला। मूर्तिजापूर पाण्यापासून गेल्या 15-20 वर्षापासून कोरडा आहे, त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करता? काय झालं, निष्क्रिय लोकप्रतिनिधीने आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळे हा सगळा प्रकार झाला आहे। किमान आठवड्यातून 3 वेळा या ठिकाणी पाणी मिळेल याचे 100% मी लोकांना ग्वाही देतो। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता आज आपण आपल्या भाषणामध्ये भावुक झाला। माझ्या वडिलांची ही कर्मभूमी आहे, माझ्या वडिलांचा शेवटचा श्वास या मातीमध्ये गेलेला आहे आणि मला लोकांचे दुःख, लोकांचे कष्ट, शेतकऱ्यांचे कष्ट, बेरोजगारांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, माझ्या मायमावलांच्या आत्महत्या त्या अतिशय वेदना देऊन जातात। 15 वर्षापासून तुम्ही मला ओळखता, मी निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मायबाप जनता या जनतेच्या जोरावर मला उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी ते विधानसभेत पाठवणार आहे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।